दिनांक 15 जुलै 2025. लेखन श्री राहुल घोरपडे, राजगुरुनगर. विषय लहान जमीन खरेदी करताय का? तुकडेबंदी कायद्यातील हे नवीन नियम नक्की जाणून घ्या. महाराष्ट्र शासनाने नुकताच जमीन तुकडेबंदी कायद्यात महत्त्वाचा नियम केला आहे. यामुळे अनेकांच्या मनात, विशेषतः लहान भूखंड खरेदी करू इच्छिणाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हा नियम नेमका काय आहे आणि त्याचा फायदा कोणाला होणार हे समजून घेणे आवश्यक आहे. यातील 5 महत्त्वाचे मुद्दे. शहरी भागांना दिलासा. हा नवीन बदल फक्त शहरी भागांसाठी म्हणजेच महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत हद्दींसाठी लागू आहे. आता या भागांमध्ये 1 ते 2 गुंठे यांसारखे लहान भूखंड खरेदी करणे आणि त्यांच्या मालकी हक्काची नोंदणी करणे शक्य होणार आहे. ग्रामीण भागात नियम कायम. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागांसाठी तुकडेबंदी कायद्याचे जुने नियमच लागू राहतील. गावांमध्ये अजूनही शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीची खरेदी विक्री करता येणार नाही. मालकी हक्क आणि बांधकाम. जमीन खरेदी करून मालकी हक्क मिळाला म्हणजे त्यावर घर बांधायची परवानगी मिळाली असे होत नाही. बांधकामासाठी ती जागा कोणत्याही आरक्षणात नसावी आणि इतर अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. रस्त्याची अट. तुम्ही खरेदी करत असलेल्या लहान भूखंडाला जाण्या-येण्यासाठी किमान 6 मीटर, सुमारे 20 फूट रुंदीचा रस्ता असणे आवश्यक आहे. याशिवाय इतरही काही अटी असू शकतात. खरेदीपूर्वी खात्री करा. कोणताही लहान भूखंड खरेदी करण्यापूर्वी तो आरक्षणात आहे का, त्याला योग्य रस्ता आहे का, यांसारख्या सर्व गोष्टींची संबंधित सरकारी नगर रचना विभाग कार्यालयातून खात्री करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशाच आणि इतर रिअल इस्टेट क्षेत्रासंबंधी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.